असं का नाहीये. जेन झी प्रोटेस्ट झाल्यापासून अनेक स्लँग्स आणि काही काही ऍक्शन्स रिॲक्शन्स या सगळ्या खूप फेमस झालेल्या आहेत, पण अनेक बूमर्सला किंवा मिलेनियल्सला त्याचा अर्थच माहित नाहीये. तर आज मी आमच्या ऑफिसमधले आमचे जे कूलेस्ट मिलेनियल आहेत त्यांना काही जेनझी स्लँग्स आणि टर्म्स सांगणार आहे आणि त्यांना कितपत माहिती आहे हे आपण टेस्ट करणार आहोत. माझ्यासोबत अभिजित सर आहेत आणि मी तुम्हाला बेसिकली आता जेनझी जे आपण बघतोय की संसदेत पण श्रीकांत शिंदेंनी टर्म्स वापरल्या, सुप्रिया सुळेंनी वापरल्या, अनेक ऍक्शन केल्या संसदेमध्ये. तर बेसिकली मी तुम्हाला त्याच्यातले काही शब्द सांगेन आणि तुम्हाला ते किती माहिती आहेत हे तुम्ही मला सांगा. ओके. ठीक आहे. पहिली तर गोष्ट मी बूमर नाहीये. मी नाहीये. कूलेस्ट मिलेनियल म्हटले. कूलेस्ट हा मिलेनियल. चलो ठीक आहे. हा बघू मला ओके. आय ट्राय. मला फार माहित नाहीये. मी आधीच सांगतोय. बट आय ट्राय. ओके. ठीक आहे. पहिलं सोपं आहे हे. आपल्या आताच्या जेनझी प्रोटेस्टमध्ये खूप असं सगळ्यांना कळलेला शब्द आहे, बॅडी. बॅडी मीन्स अ गर्ल हू डझंट केअर अबाउट पीपल्स रिॲक्शन और त्यांचं काय म्हणणं आहे शी डोंट केअर अबाउट. सॉर्ट ऑफ. अजून एक ट्राय करा. बॅडी इज असं कोणीही असू शकतं बॅडी. एक हिंट देते की असं कोणीही बॅडी असू शकतं. म्हणजे स्पष्ट किंवा थोडं थेटपणे व्यक्त होणारी आणि अजिबात कोणाचा विचार न करणारी बिनधास्त बोल्ड. ओके परफेक्ट. एक करेक्ट आलेला आहे. दुसरं फोमो. यार मी काल हे फोमो ऐकलं होतं श्रीकांत शिंदेच्या भाषणामध्ये आणि त्यांना फोमो झाला असं ते म्हणत होते. सो मी आय सर्च बट मला ते नीट आठवत नाही अजून पण. फिअर ऑफ मुव्हिंग आउट. फिअर ऑफ मुव्हिंग इज देअर बट ओ इज इट इज फिअर ऑफ मिसिंग आउट. असं की फिअर ऑफ मिसिंग आउट. ओके डन 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 डन. दुसरा आणखीन एक शब्द जो बऱ्याच लोकांनी संसदेत वापरला, डेलुलू. डेलिलो आय नो बिकॉज मी त्याचा व्हिडिओ खूप पूर्वी बघितला होता. डेलिलो इज अ डिल्युजन. या आणि डेलुलू इज द न्यू सोलुलू म्हणजे डिल्युजन इज अ न्यू सोल्युशन. करेक्ट. अरे वा, नॉट बॅड. ओके. आणखीन एक टर्म जी या सगळ्या प्रोटेस्ट मध्ये फेमस झालेली होती त्याच्यातली होती कुचू पुचू. कुचू पुचू प्लीज रेझिग्नेशन दे दो. असं तर कुचू पुचू म्हणजे काय? क्यूट समथिंग बिकॉज इट साऊंड्स क्यूट. करेक्ट. सो कुचू पुचू इज बेसिकली क्युटी किंवा स्वीट हार्ट प्लीज रेझिग्नेशन दे दो, असे आपण सगळे प्लाकार्ड जणी हे बघितलेले. ओके. करेक्ट. MIA हे सोपं आहे, हे माहिती असेल. MIA जे काल श्रीकांत शिंदे पण म्हटले की ऑपोजिशन वॉज MIA. MI is missing. बरोबर आहे. Missing. करेक्ट ट्रॅकवर आहे. MIA. मिलेनियल्सला पण माहिती असतं यार, हे खूपच सोपं आहे. I'm trying. Missing in A is missing in A. A is atmosphere. नाही. MIA म्हणजे मिसिंग इन ऍक्शन. मिसिंग इन ऍक्शन की हा द ऑपोजिशन वॉज मिसिंग इन ऍक्शन फॉर 30 days असं श्रीकांत शिंदे म्हणाले काल की प्रोटेस्ट सुरू झाल्यापासून मी म्हणलं आय ट्रिक्ड यू. ओके. हस्तागुना हुईया हे खूप प्रोटेस्ट मध्ये सगळे ओरडून म्हणत होते हस्तागुना हुईया. हे मी विचारलं एक दोघांना पण ते त्यांनी मला सांगितलं नाही. ते फक्त हसत होते माझ्याकडे बघून. सो मी प्रोटेस्ट मध्ये पण ते काय ही घोषणा काय असं मी विचारत होतो. तर मला नाही माहिती. अंदाज लावायचा झाला तर. हस्तागुना हुईया इज लाईक विजय असो काइंड ऑफ. नाही म्हणजे हस्तागुना हुयाचा विजय ऑडियन्ससाठी हस्तागुना हुयाचा असा काही अर्थच नाहीये. म्हणजे देयर इज नो मिनिंग. ते जस्ट कोणीतरी म्हटलं आणि व्हायरल झालं असं आहे. त्याला असा काही हिडन मिनिंग वगैरे काहीच नाहीये. कारण प्रोवोक करायला ना, म्हणजे हे सगळे जे आंदोलक होते त्यांना कुठेतरी सरकारला असं काहीतरी प्रोवोक करायचं ना, छेड काढायची होती. तर तशा यांनी ते होतं. मला हस्तागुना हुईया ऐकल्यानंतर असं वाटलं की इट साऊंड्स लाईक विजय असो व्हिक्टरी काइंड ऑफ थिंग. बट त्याला जर काही मिनिंग नसेल अरे पण तुम्ही मग देताच कशाला अशा घोषणा की ज्या मिनिंगलेस आहेत. तुम्ही जेनझींचं एवढं कौतुक झालं त्यांच्या घोषणांचं की मिनिंगलेस घोषणा काय आहेत पण या. तर बेसिकली वास्त्यागुन्हे हुयाचं असं काही डिक्शनरी मिनिंग नाहीये.
पण त्याचा अर्थ बेसिकली असा होतो की कॅन आय गेट अ हुया, असा एक खूप जुना युएस मध्ये ट्रेंड होता. असा एक युट्यूबचा एक 10-15 सेकंदांचा जो जुना व्हिडिओ होता, कॅन आय गेट अ हुया, आणि मग तो असा हाय फाईव्ह मागतो लोकांना माणूस, असा सॉर्ट ऑफ तो व्हिडिओ आहे. पण ऍक्च्युअल त्याचा डिक्शनरी मिनिंग जे असं डिक्शनरी मिनिंग त्याचं काही नाहीये, त्याला काही अर्थ नाही. मग आजपासून विजय असो असं त्याचं नाव ठेवायचं. ओके, हे आमचा असा अर्थ आहे की विजय असो, असं आम्ही त्याला अर्थ त्याचा दिलेला आहे. ओके, जेनजींचा विजय असो, हसता गुन्हा होऊया. correct. ओके, डन. ओके, लास्ट 2-3 विचारते. ओके, इझी. आणखीन एक ऍक्शन आहे, ओके. ती तुम्ही बघितली असेल सगळ्या प्रोटेस्ट मध्ये पण. दॅट आय नो बिकॉज आय आज नो त्याचं stay ते meaning connected. नाहीये पण. नाहीये. नाहीये. ऍक्च्युली मी जेनझी असून मला पण याचा मिनिंग आता खूप रिसेंटली कळलं, जेव्हा मी ऍक्च्युली गुगल केलं की याचा हाच अर्थ आहे का, तेव्हा मला असं कळलं की याचा आम्हाला जो वाटत होता तो याचा अर्थ नाहीये. सो हे खूप अश्लील आहे काहीतरी असं, जे सगळे म्हणत होते की पोलिसांकडे बघून जेनझी अशा ऍक्शन्स करते, त्याचा खूप काहीतरी अश्लील अर्थ आहे असं म्हणणं होतं. पण त्याचा तो अर्थ नाहीये जो आपल्याला वाटत आहे की स्टे कनेक्टेड वगैरे असला काही अर्थ नाही. तर गेस करा ना आता, मला माहिती आहे ना आता की काय अर्थ आहे. इट कॅन बी लाईक म्हणजे तुम्ही एकमेकांसोबत या वगैरे काइंड ऑफ. नाही. सो सो त्याचा अर्थ बेसिकली असा आहे की आय एम शाय. ओके, असं म्हणजे शाय. हा, की आय एम शाय, हाऊ इज इट शाय? की आय एम शाय, तर प्लीज प्लीज आमच्यावरती कारवाई करू नका. आय एम शाय, आम्ही काहीच करत नाहीये, आम्ही पहिल्यांदाच प्रोटेस्ट मध्ये आलोय, असा त्याचा सार्कॅस्टिक अर्थ आहे ऍक्च्युली. कारण की जे प्रोटेस्ट मध्ये आले होते ते सगळे जेनझी खूप बोल्ड होते ना, की त्यांनी इतकी हिंमत दाखवून ते रस्त्यावर उतरले सरकारच्या विरोधात वगैरे वगैरे वगैरे. तर हे त्याचं बेसिक मिनिंग हे आहे की आय एम शाय. शाय, कारवाई करू नका. हा, म्हणजे असं तर वैसे किती बेसिकली. करायचं पोलिसांना? त्यांना हे कळायला म्हणजे अजून एक 2,000 वर्ष लागली असतील. इझी इझी. आणखीन एक आहे, हे आय थिंक आपण त्या दिवशी पण बोललो होतो की आय एम अ गुड गर्ल ऑफिसर. हे याचा काय आहे? आय एम अ गुड गर्ल ऑफिसर, असं मुली जाऊन ते व्हिडिओज करतात ना अशा डान्सिंगच्या वगैरे पोलिसांसमोर. हा, मी ते व्हिडिओ बघितले इंस्टाग्रामला आणि मग मी ते शोधायचा प्रयत्न केला की व्हॉट इज दिस म्हणजे सॉन्ग. सो काहीतरी एक गायिका आहे का लेखिका आहे, तिचं ते गाणं आहे, यू नो आय एम अ गुड गर्ल ऑफिसर, एव्हरीबडी नोज आय एम, एव्हरीबडी गुड गर्ल ऑफिसर. आणि ते पुढं मी वाचलं पूर्ण गाणं इंग्लिशमध्ये. मी ते ऍक्च्युली जेमिनायला विचारलं होतं. एआय इज हेल्पिंग. जेमिनायला विचारलं की व्हॉट इज दिस, तर मग तिने सांगितलं की हे गाणं असं असं आहे. इट्स ओके, एव्हरीबडी नोज आय एम गुड गर्ल ऑफिसर, सो तुम्ही काही कारवाई करू नका, एवढंच. बरोबर बरोबर, करेक्ट करेक्ट. ते प्लेइंग डेंजरस नावाचं एक गाणं आहे, लाना डेल रे नावाची एक सिंगर आहे, तिचं ते गाणं आहे जे ऍक्च्युली रिलीज नव्हतं झालं, पण आता या प्रोटेस्ट मध्ये ते अचानक लोकांनी त्याला खूप असं डोक्यावरती घेतलं. ते हा, म्हणजे ऍक्च्युली तो टिकटॉक वरती झालेला ट्रेंड होता खूप आधी, आणि नंतर तो आता परत पिकअप झाला, असं ते आहे. आता लास्ट, एकदम लास्ट, काल संसदेमध्ये पण हा शब्द वापरला गेला, क्लॉक इट. क्लॉक इट म्हणजे वेळ संपली. येस, आय नो इट है ना. नाही नाही नाही, आपल्या व्हिडिओची वेळ संपत आली असली तर त्याचा अर्थ तो नाहीये. ओके, मी एक्झाम्पल देतो, मला मी एक वाक्य बोलून दाखवते, ठीक आहे, की आपण जेव्हा जेव्हा सेंटर पॉइंट करतो आणि तो व्हिडिओ खूप चालतो आणि मग त्याच्यानंतर जर मी येऊन तुम्हाला असं म्हणले की लोकांना तो खूप आवडला, यू हॅव क्लॉक्ड इट, म्हणजे काय? भावात तोडलंस. सॉर्ट ऑफ काइंड ऑफ की बढ़िया किया तुमने, काइंड ऑफ. म्हणजे परफेक्ट, त्याचा अर्थ परफेक्ट कळलेलं आहे तुम्हाला. ओके, क्लॉक इट मीन्स तुम्हाला बरोबर कळलेलं आहे की काय करायचं होतं, की काय काय करायला करणं अपेक्षित होतं सिच्युएशन, आणि तुम्ही त्या बरोबर यू गेज्ड इट करेक्टली, असा त्याचा अर्थ होतो. की आता हा, की क्लॉक्ड इट, की पीएम मोदी क्लॉक्ड इट, म्हणजे काय, तर त्यांनी जे बिल आणलेलं होतं, हा, ह्या परीक्षांच्या विरोधातलं जे बिल होतं की आणखीन शिक्षा देणार वगैरे, ते बिल पास झालं, तर पीएम मोदी हॅज क्लॉक्ड इट की व्हॉट वॉज नेसेसरी टू डू, असं. अजून किती असतात अशा? खूप आहेत अशा. आणखीन एक आहे, रिज. काय? रिज, यू गॉट रिज्ड अप, यू आर सो रिज. रिज, यू कॅन एक एक्झाम्पल काइंड ऑफ, समजा एखादं वाक्य रिज काइंड ऑफ. यू आर सो रिज, असं जर तुम्हाला एखादी मुलगी येऊन असं म्हटली, म्हणून
ना. युअर सो चार्मिंग, असं चार्मिंग, अट्रॅक्टिंग, व्हेरी अट्रॅक्टिव्ह टू समवन पण असा माझं म्हणणं त्याचा. असं आहे की एवढे सगळे अख्खी वोकॅब्युलरी आहे आणि ऑक्सफर्ड डिक्शनरी आहे आणि त्याच्यामध्ये ह्या प्रत्येक गोष्टीसाठी शब्द आहे, तरी सुद्धा एक वेगळी डिक्शनरी इज इट नेसेसरी? म्हणजे नेसेसरी पेक्षा मला असं वाटतं की इट्स कूल ना, इट साऊंड कूल असं आहे ना. इट डिफाईन, अख्ख्या जेनझीला डिफाईन केलं ना या एका भाषेने, की आता संसदेत पण लोकांना बोलावं लागतंय ही भाषा. हा बट म्हणजे मला मला हा म्हणजे आय फील की ते जास्त त्यांच्या मला असं वाटतं की याच्या आधीची जी जनरेशन होती ना, मिलेनियल्स वगैरे, त्यांच्याकडे स्वतःच्या अशा काही फार मेजर लँग्वेजेस होत्या असं मला वाटत नाही. आमच्या काळात पण काही लँग्वेजेस वगैरे अशा वेगळ्या काही नव्हत्या. दिस इज सो युनिक, रिज चार्मिंग जनरेशन. आणि लास्ट तर आपल्याला माहिती आहे, ते आपण लास्ट टाइम पण केलं होतं की जेनझी साठी थोडस Love. सम लिटिल लव्ह फॉर जेनझी. प्रेमाने वागा, प्रेमाने राहा, कारवाया love, करू I नका, like you. अ लॉट ऑफ लव्ह. तर बेसिकली आमचा प्रयत्न होता की सगळ्यांपर्यंत या स्लँग्स पोहोचवण्याचा, कारण आपल्याला अगदी संसदेपर्यंत हे बघायला मिळत आहे. आणखीन एक गोष्ट जी जेनझीने याच्यामध्ये म्हटलेली आहे ती अशी आहे की आम्ही तुम्हाला आमच्या भाषेत बोलायला सांगितलं नाही, आम्ही तुम्हाला म्हटलं की आम्हाला प्लीज समजून घ्या. तर तुम्ही जे करता ते खूप क्रिंज आहे, तर प्लीज ते क्रिंज गोष्टी करणं बंद करा आणि जेनझीला समजून घ्या, अशी त्यांची मागणी आहे. आणि अशा रिॲक्शन सुद्धा कालच्या सगळ्या संसदेच्या भाषणांनंतर आलेल्या आहेत सोशल मीडियावरती. बट हा आमचा एक अटेम्प्ट होता तुम्हाला तुमच्यापर्यंत हे सगळे स्लँग्स आणि हे सगळे जेस्चर्स पोहोचवण्याचा. बघत राहा मुंबई तक.